लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. आता मार्च व एप्रिलचे हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत किंवा त्या संदर्भात जी-आर आला नाही. पण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आली आहे. कारण ज्या लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले नाहीत, म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले आहेत, पण मार्च व एप्रिलचा हप्ता अजूनही जमा झालेले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना टेन्शन आहे की ही योजना बंद होणार का? तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, ही योजना बंद होणार नाही. 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. महिला व बालविकास विभागाकडून आता हालचाली सुरू झालेल्या आहेत व ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत, त्या सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार आहे. व ज्या लाडक्या बहिणीचे थकीत हप्ते आहे, म्हणजेच काय, ज्यांची ई-के-वाय-सी झाली नव्हती किंवा ज्यांची ई-के-वाय-सी झाली आहे. आता ई-के-वाय-सीची प्रक्रिया डिसेंबरपर्यंतच होती. पण ई-के-वाय-सी प्रक्रिया तुम्ही केली होती, पण ई-के-वाय-सी चुकली व एप्रिलपर्यंत तुम्ही ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया केली असेल, तर 100% आता तुमचे थकीत हप्ते सुद्धा जमा होणार आहे. यामागे 3 कारणं असणार आहे. एक म्हणजे ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया, दुसरं म्हणजे तुमचं बँक सीडिंग असेल किंवा डी संदर्भात काही प्रॉब्लेम असेल, ते तुम्ही दूर केलं असेल, तर 100% तुमच्या खात्यामध्ये थकीत हप्ते सुद्धा जमा होणार आहे. आता जी-आरच्या संदर्भात म्हटलं तर लाडक्या बहिणींनो, महिला व बालविकास विभागाकडून 15 तारखेपर्यंत पैशांचं वितरण केले जाईल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आज जी-आर येण्याची दाट शक्यता आहे. पण या संदर्भात आता सविस्तर अपडेट पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. योजना मार्च एप्रिल हप्ता संदर्भात सर्वात मोठी अपडेट असणार आहे, कारण सर्व थकीत हप्ते मिळणार अशी सुद्धा आता माहिती मिळत आहे. तर लाडकी बहीण योजना संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट देण्यात आलेले आहे, त्या संदर्भात आपण पाहूया. तर राज्यातील लाडक्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी 3,000 रुपयांचा लाभ जमा होऊ शकतो. लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. आर्थिक वर्ष अखेर आणि ई-के-वाय-सी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचा प्रशासनाकडून सांगण्यात आला आहे. मात्र आता या दोन्ही महिन्याचे मिळून एकूण 3,000 रुपये मे महिन्याच्या मध्यापर्यंत महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तर लाडक्या बहिणींनो, मार्च व एप्रिल हप्त्याचं वितरण अजून झालेलं नाही. अनेक ठिकाणी असं सांगितलं जात आहे की पैसे आले किंवा पैसे जमा झाले, तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे. मात्र पैशांचं वितरण अजून सुरू झालेलं नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका. दरम्यान ई-के-वाय-सी अनिवार्य केल्यामुळे तब्बल 45 लाख लाभार्थी कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे व आता लाभार्थींची संख्या 1.8 कोटीवर आलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया झाली होती का, नक्कीच सांगायचं आहे. कारण तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया झाली असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. पण अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची ई-के-वाय-सी झाली आहे बघा, झाली होती, पण काय झाले की ई-के-वाय-सी चुकली होती, मग त्यांना पैसे मिळणार नाही. आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्याप न जमा झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. तुम्ही पाहू शकता, मार्च आणि एप्रिल या महिन्याचे 2 हप्ते एकत्र कधी जमा होणार याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत लाडकीच्या खात्यात 2 महिन्यांचा लाभ एकत्र जमा होईल असं सांगण्यात येत आहे. याबाबत सरकारकडून पावले उचलण्याची जे काही पावले आहेत ते सुद्धा उचलण्यात आले आहे, ते सुद्धा माहिती मिळत आहे. त्यामुळे आपण जसं सांगितलं लाडक्या बहिणींनो, आज जर जी-आर निघालं तर पुढील 2 ते 3 दिवसात वितरण होऊ शकतं. मात्र जी-आर येणं गरजेचं आहे. जो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून येतो, त्यानंतरच ते महिला व बालविकास विभागाकडून पैशांचं वितरण होतं. आता पैशांचं जे हप्ते आहेत ते का रखडले आहेत किंवा लाडकीचे हप्ते का रखडले आहेत, तर आर्थिक वर्ष अखेर आणि ई-के-वाय-सी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे बघा, 1 महिन्याची मुदतवाढ करण्यात आली होती ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रियेमध्ये, जेणेकरून लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा ई-के-वाय-सी दुरुस्ती करण्याची संधी मिळाली होती. तर मार्च एंडपर्यंत तुम्हाला ई-के-वाय-सी दुरुस्ती करता येत होती. मात्र पुन्हा एकदा महिला व बालविकास मंत्री माननीय आदित्यताई तटकरे यांनी ई-के-वाय-सीची जी दुरुस्ती प्रक्रिया आहे त्यामध्ये काय झालं की वाढ करून दिली होती. आणि काय झालं होतं, मार्चसुद्धा आर्थिक वर्ष अखेर होतं. ई-के-वाय-सी प्रक्रियेतील जे तांत्रिक गुंतागुंती आहे त्याची जी यादी आहे ते तयार करण्याचं सुरू होतं. त्यामुळे हप्ते वेळेवर जमा होऊ शकले नाहीत असं सुद्धा सांगण्यात आलं आहे. लवकरच लाडकीच्या खात्यात पैसे जमा होतील असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे मिळून एकूण 3,000 रुपये मे महिन्याच्या मध्यापर्यंत महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर ई-के-वाय-सी अनिवार्य केल्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या यादीत मोठी छाटणी सुद्धा झालेली आहे. आता अनेक लाडक्या बहिणी म्हणतील की आम्हाला जरी पैशांचं वितरण झालं तरी आम्हाला पैसे आले नाहीत किंवा काय येणार नाही. तर लक्षात घ्या, ई-के-वाय-सीमुळे मोठी घट झालेली आहे. सुमारे 54 लाख लाभार्थी कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. लाभार्थ्यांची संख्या आता जवळपास 2,40,00,000 वरून 1,80,80,00,000 बघा,
इतकी झाली आहे. अर्जाच्या छाननीनंतर सरकारी कर्मचारी आणि नियमबाह्य अर्ज करणाऱ्या पुरुषांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. आता केवळ पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुमच्या मनात शंका असेल की आमच्या खात्यात पैसे का जमा झाले नाही किंवा होणार आहे का नाही, तर तुम्ही पात्र असाल तर मी सांगते 100% पैसे जमा होणार आहे. मात्र तुम्ही अपात्र ठरला तर तिथे काही होऊ शकत नाही. EKYC केलेली असू द्या. आता EKYC केल्यानंतर सुद्धा जी पडताळणी प्रक्रिया आहे ते सुरूच राहणार आहे, जेणेकरून काय होईल की तुमचे पैसे येण्यासाठी जे मदत होणार आहे. पण पडताळणीमध्ये तुम्ही जर पात्र ठरला तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. आता अनेक लाडक्या बहिणी म्हणतील की आम्ही EKYCच केली नाही, मग आमच्या खात्यात का बरं पैसे येत नाही, आम्ही त्यामध्ये पडताळणी झाली नाही आमची, किंवा आम्ही पात्र आहोत का नाही अपात्र आहोत ते समजलं नाही. तर लाडक्या बहिणींनो, EKYC करणे अनिवार्य होतं. त्यामुळे EKYCच्या लिस्टमध्ये तुम्ही जर नसाल तर तुम्हाला अपात्र करण्यात आलं आहे. पुढे जाऊन जून महिन्यापासून तुम्हाला पुन्हा एकदा EKYC करता येणार आहे. या संदर्भात अजून पुढील व्हिडिओ येणार आहेत, महत्त्वाचे अपडेट येणार आहे. तुम्हाला सुद्धा वाटत असेल की तुमच्या खात्यात पैसे जमा व्हावे, तुम्हाला सुद्धा या योजनेचे पैसे जमा व्हावे, तर आपल्या चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून योग्य व 100% खात्रीशीर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.